So good morning friend. Today we are going to see this lesson. We are going to start the lesson, and this lesson name is Be Smart. We had already understand the meaning of what is the mean by smart. Okay, we had already in the previous lecture we had learned about the what we had learned about. We had learned about the chit chat session, warming up session. In that we had seen the acrobatics, and we had seen the grammatical part there. Now we have to see the lesson. Which lesson? The name of this lesson is Be Smart. I am going to explain you a line by line the meaning of this lesson. I had already I am going to give you the meaning of also this lesson. So we will going to start the lesson. And so we will start the lesson. Champions are not मेड इन जिम्स. मीन्स जे चॅम्पियन्स लोक आहे, जो चॅम्पियन्स लोक आहे ते जिममध्ये ते बनत नाही. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स जे लोक आहे ते त्यांच्यामध्ये काहीतरी असते क्षमता, त्यांच्यामध्ये दे हॅव डीप इनसाइड देम. त्यांच्यामध्ये काहीतरी आतमध्ये क्षमता असते. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही एक सुप्त क्षमता असते आणि त्याच्या आधारावर ते चॅम्पियन बघते. लाईक यू कॅन सी द सचिन तेंडुलकर. Sachin Tendulkar is made by his hard work. Only because of his hard work he becomes Sachin Tendulkar. तर त्याच्या मेहनतीने तो सचिन तेंडुलकर बनलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे काय असते, त्यांच्या आतमध्ये डिझायर असते, अ ड्रीम असते आणि विजन असते. जसं सचिन तेंडुलकर आहे त्याच्यामध्ये एक डिझायर होतं. डिझायर म्हणजे त्याच्यामध्ये एक इच्छा होती, एक स्वप्न होतं त्याचं. ड्रीम म्हणजे स्वप्न, आणि एक विजन होती, एक दूरदृष्टी होती. म्हणजे त्याला आपल्या जीवनामध्ये हे सगळं बनायचं होतं आणि हे त्यांनी ठरवून घेतलं होतं. आणि आपण असं ठरवलं तर आपण जीवनामध्ये हे करू शकतो. म्हणून इथं सांगितलं आहे चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम. सपोज यू वॉन्ट टू बिकम अ चॅम्पियन, इफ यू गो ओनली इन जिम अँड इफ यू वर्क आउट देअर, यू आर नॉट बिकम अ चॅम्पियन. यू हॅव टू मेक अ डिझायर. एक इच्छा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, एक स्वप्न तुम्हाला बघणं गरजेचं आहे, आणि एक दूरदृष्टी असणं गरजेचं आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्यांच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? स्किल आणि विल. स्किल म्हणजे कौशल्य असणं गरजेचं आहे, आणि विल म्हणजे इच्छाशक्ती. म्हणजे तुम्हाला काही पण जर प्राप्त करायचं असेल तर तुमच्यामध्ये स्किल, एक इच्छाशक्ती म्हणजे कौशल्य असणं गरजेचं आहे, इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण सर्वात महत्त्वाचं जे इच्छाशक्ती आहे ते कौशल्यापेक्षा जास्त प्रभावी असणं गरजेचं आहे. जर इच्छाशक्ती नसेल तर तुम्ही जीवनात काहीच करू शकत नाही. सो द विल शूड बी मोर स्ट्रॉंगर दॅन द skill. Your willpower should be more stronger than the skill, because skill automatically comes if you have the will. If you don't have the will, how the skill comes? So skill must be there and will must be there, but the will must be stronger than the skill. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह इन द सेम मॅनर. जे पण सक्सेसफुल व्यावसायिक आहे, प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक, ते अशाच पद्धतीने त्यांची भरभराट झाली आहे. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर म्हणजे भरभराट. असेच ते यशस्वी झाले आहे. जसे मुकेश अंबानी तुम्ही पहा. मुकेश अंबानीमध्ये हे जे व्यावसायिक आहे हे आपल्या मेहनतीनेच अशाच पद्धतीने त्यांची आज भरभराट झाली आहे. तुम्ही बघितलं मुकेश अंबानी हे आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहे. ठीक आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. प्रत्येकामध्ये काही ना काही नॅचरल टॅलेंट्स म्हणजे नैसर्गिक प्रतिभा असते. टॅलेंट म्हणजे प्रतिभा. प्रत्येकामध्ये काही ना काही नैसर्गिक गुण असते. कोणताच असा व्यक्ती नाही ज्याच्यामध्ये गुण नाही आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट्स टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि जर आपल्या जीवनामध्ये आपण आपले जे टॅलेंट आहे, आपली जी प्रतिभा आहे ते आपल्या ध्येय निश्चित, गोल म्हणजे ध्येय, गोल म्हणजे काय ते ध्येय निश्चित करण्यासाठी, आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करण्यासाठी जर आपण जर प्रतिभा वापरली तर आपण निश्चितच आरामात आपल्या जीवनात यश प्राप्त करू शकतो. आपल्या जीवनात यश प्राप्त करणं खूप कठीण नाही आहे. इफ यू कॅन इझिली मेक सक्सेस इन युअर लाईफ इफ यू सेट गोल, अँड इफ यू ट्रॅक युअर गोल यू कॅन इझिली गेट सक्सेस इन युअर लाईफ. We shall not achieve our goal if you do not take action to achieve them. When you are not going to achieve your goal, when you not make any goal, जर तुम्ही ध्येयच नाही बनवले तर आणि त्याच्यासाठी कोणतीच कृती केली नाही, तुम्ही फक्त बसले आहे आणि ध्येय निश्चित केलंच नाही, तर तुम्ही यश प्राप्त करू शकता का? नाही.
जर तुम्ही ध्येय निश्चित केलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी कृती करावं लागेल, तुम्हाला मेहनत करावं लागेल, तेव्हाच जाऊन तुम्ही हे जे ध्येय आहे ते प्राप्त करू शकता. तर तुम्ही मेहनतच केली नाही तर तुम्ही ध्येय प्राप्त करू शकत नाही. आपण फक्त ठरवलं, जर कोणी मी जसं मी सपोज तुम्ही ठरवलं की मी 10वीत आहे आणि मी ध्येय निश्चित केलेलं आहे आणि मला 10वीत 95% भेटवायचं आहे, ध्येय निश्चित केले, पण त्या ध्येयासाठी जर मेहनतच नसेल केली, रोज अभ्यासच नसेल केला, तर तुम्हाला भेटू शकते का? तर नाही. तर ध्येय निश्चित केल्यानंतर त्याच्यासाठी योग्य पद्धतीने तुम्हाला मेहनत करणेसुद्धा गरजेचं आहे. समजलं या पॅराग्राफ? पुढे, सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट, ए सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. मीन्स सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट, म्हणजे कोणतं पण गोल सेट करण्यापूर्वी, कोणतं पण गोल निश्चित करण्यापूर्वी त्याचे 2 महत्त्वपूर्ण गुण असतात. ॲसेट म्हणजे गुण असतात. सगळ्यात पहिले समज, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. ओरिजिनॅलिटी म्हणजे नवनिर्मिती करण्याची समज असणं पाहिजे, काही पण नवीन करण्याची तुमच्यामध्ये समज असली पाहिजे, कल्पकता असली पाहिजे. अँड ए स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, आणि आपला मार्ग प्रकाशित, इल्युमिनेट म्हणजे प्रकाशित करणे. ह्या सर्व शब्दाचे अर्थ मी तुम्हाला देणारच आहे. अँड स्टेपिंग स्टोन, जो मैलाचा दगड असते आपल्या जीवनातील, आपल्या जीवनात आपण एक एक करून मैलाचा दगड पार करत असतो, तर ते प्रकाशित करण्यासाठी योग्य मार्गदर्शन असणे गरजेचं असते. हे दोन्ही गोष्ट जर असेल तुमच्याकडे, एक कल्पकतेची समज असेल, तर तुम्ही निश्चित जीवनात यश प्राप्त करू शकता. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परसिविंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. म्हणजे जो ध्येय आहे हे आपल्याला काय करते, नेहमी चार्ज ठेवते, इन चार्ज ऑफ, म्हणजे नेहमी आपल्याला त्याच्यासाठी काय करत असते, ते करण्यासाठी प्रेरित करत असते. आणि आपण त्याला त्याचा मग काय करत असतो, परसिव्ह करतो, त्याला पाठलाग करत असतो. आणि त्याची आपल्या बेटर फ्युचरसाठी, आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपण त्याचं काय करतो, त्याच्यासाठी मेहनत करत असतो. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. They help to steer म्हणजे आपण त्याला चांगल्या पद्धतीनं काय करते, आपल्याला स्टीर म्हणजे मार्गदर्शन करते चांगल्या पद्धतीनं. त्याच्यामुळे आपली जो जीवनाची नाव आहे ते इकडे तिकडे ड्रिफ्ट म्हणजे इकडे तिकडे रुळावरून घसरत नाही, आणि आपण चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करू शकतो, चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडवण्यासाठी आपल्याला जे मार्ग आपण निवडतो तो योग्य पद्धतीनं आपण त्याच्यावर कार्य केलं पाहिजे. थर्ड पॅराग्राफ, सेटिंग गोल मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. मीन्स टू सेट अवर गोल इट अपियर्स व्हेरी इझी. म्हणजे आता जसं मी सांगितलं, जर 10वीमध्ये 95% मिळवायचं आहे, हे ठरवणं मग इझी आहे, पण त्याला पूर्ण करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग म्हणजे आवाज. मग ठरवलं तर सगळेच, प्रत्येक विद्यार्थी म्हणाल का मला 95% पाहिजे, ठीक आहे, पण त्याच्यामधले किती विद्यार्थी त्याच्यासाठी परिश्रम करतील? फक्त 1 किंवा 2, आहे की नाही? तर ते खूप आव्हानात्मक असतात, म्हणजे चॅलेंजिंग असतात. म्हणणं सोपं असते, करणं कठीण असते, आहे की नाही? फिअर ऑफ फेल्युअर मे अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. म्हणजे अपयशाची भीतीमुळे आपण हे जे ध्येय आहे याला टाळू शकतो. आपल्याला जर अपयशाची भीती असेल तर आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकत नाही, त्याला टाळू शकतो. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड वन वांट टू अचीव ॲट द एंड. म्हणजे प्रत्येकाला ठरवायचं असते त्यांना शेवटी काय प्राप्त करायचं आहे. जर तुम्ही चांगलं मार्ग निश्चित केला आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याच्यासाठी ध्येय निश्चित केलं आणि त्याच्यासाठी पाठलाग केला तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल, नाहीतर तुम्ही होणार नाही. हे प्रत्येकाच्या स्वतःवर अवलंबून असते. टू अकॉम्प्लिश गोल, अकॉम्प्लिश म्हणजे आपलं गोल साध्य करण्यासाठी एक्सपर्ट रिकमेंड. इथं एक्सपर्ट लोकांनी 5 स्टेप्स सांगितलेल्या आपल्याला. म्हणजे त्या 5 स्टेप जर आपण फॉलो केलं तर आपण निश्चित म्हणजे काय होऊ शकतो, ह्याच्यामध्ये यश प्राप्त करू शकतो. तर कोणत्या 5 स्टेप्स आहे ते पाहू. स्मार्ट गोल्स आर ए मेथडॉलॉजी, एक पद्धत आहे ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. म्हणजे विचार करण्याची एक पद्धत आहे ज्याच्यामुळे लोक आपल्या जीवनात यश प्राप्त करू शकतात. तर स्मार्ट स्टँड फॉर स्पॅसिफिक्स. स्पेसिफिक्स म्हणजे
विशिष्ट, एम स्टार्ट फॉर मेजरेबल म्हणजे मोजण्यासारखं, मोजण्या इतकं, अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्याजोगं, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, आणि टाईम बाउंड म्हणजे वेळेची मर्यादा असलेलं. हे सगळ्या गोष्टी जर आपण ठेवल्या, निश्चित केल्या, तर आपण जरूर आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकतो. आणि स्मार्ट गोल हॅव स्पेसिफिक रुब्रिक, त्याला एक स्पेसिफिक विशिष्ट गाईडलाईन दिली आहे, म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे त्याला दिली आहे. तर त्याच्या म्हणजे आपण कोणत्या पण गोष्टी करतो, तर जर आपण ते विशिष्ट ध्येय निश्चित करून केलं, तर त्याच्यात आपल्याला यश प्राप्त होतं. जर आपण ठरवलं की मला डॉक्टर बनायचं आहे, आणि आपण टाईम कालाची मर्यादा नाही ठेवली, आणि आपण करत होता डॉक्टर 5 वर्षाचे 10 वर्ष केले, तर आपण ते ध्येय प्राप्त करू शकेल का? नाही. त्याला टाईम बाउंड पाहिजे, वेळेची निश्चिती पाहिजे, ते करण्याजोगं पाहिजे, म्हणजे ते प्राप्त करण्यात जर आपली क्षमता पाहून आपल्याला प्रत्येक आपल्याला गोल ठरवावं लागते. तर हे इथं सांगितलं आहे, आणि पुढचा भाग आपण पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहोत. तर ठीक आहे. तर याच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही सोडून पहा. ठीक आहे. तर आपल्याला हे समजलं असेल अशी मी आशा करतो. याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारा, मी पुन्हा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. धन्यवाद.